28 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचा मोर्चा आरक्षणासाठी मुंबई येथे धडकणार आहे। मरण पावलं तरी चालेल, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही, मनोज जरांगे यांनी असे ठणकावून सांगितले। देवेंद्र फडणवीस यांनी कायदा व्यवस्थापनाचा प्रश्न काय ते पोलीस बघतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या वक्तव्याने पुन्हा मराठा समाजावर पोलीस प्रशासनाच्या वतीने लाठी हल्ला होणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। जरांगे पाटील म्हणताय की मराठा नेत्यांना दाबल्याचं एक षडयंत्र सरकार करते, त्याच्यात कधीच तुम्ही असं आहे, शेवटी काही लोकांना आरक्षण महत्वाचं आहे, काही लोकांना मी सत्तेवर असू नये एवढंच महत्वाचं आहे, तर त्याला काय उत्तर द्यायचं? आता 29 तारखेपासून जरांगे पाटील मुंबईला जाणार आहे, मुंबई जाम होण्याची शक्यता आहे, कशा पद्धतीने हँडल करणार सरपंच? शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पोलीस मला काहीतरी कुणकुण लागली होती, काहीतरी लोकात चर्चा होती, तशी लोकात चर्चा आहे की फडणवीसांनी तिकडे लोकांना नेऊन त्यांचे कान भरवलेत, त्यांना सांगितले सत्ता आपली, पोलीस आपलेत, तुम्ही काय काळजी करू नका, मग आमच्या काय आंदोलनात दंगल घडून आणायची का, अशी लोक चर्चा आहे। मी काय मनाने म्हणतो का, लोक तशी चर्चा आहे आणि ते आता बोलायला पण लागले। फडणवीसांनी तसं एक संकेत दिलेत बी, पोलिस बघून घेते, पोलिस बघून घेते म्हणजे झालं एकदा। फडणवीस साहेब, आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडले, तुम्ही पुन्हा त्या भानगडीत पडू नका, तुमच्यामुळं मोदी साहेबांच्या सरकारला सुद्धा दणका बशी देणं मराठी। तो राज्यात बंद पडणच पडण, बेमुदत आयुष्यभर सुरू नाही राहणार। तुम्ही त्या भानगडीत पडू नका ना, आम्हाला हलक्यात बी घेऊ नका, आणि तुम्ही हे शांततेत वातावरण ठेवायचं ठरवा।